न्यूज इंडिया 27 नव्या पिढीचं नवं माध्यम। नाशिक पंचवटी विभागात असलेल्या आडगाव या ठिकाणी सोमवार दिनांक 1 जानेवारी 2024 रोजी नववर्ष आरंभी अतुल मते युवा मंच आणि शिवजन्मोत्सव समिती आडगाव अध्यक्ष अतुल शंकरराव मते यांच्या मार्गदर्शनाखाली 1 जानेवारी 2024 ते 7 जानेवारी 2024 या कालावधीमध्ये सुरू असलेल्या आडगाव महोत्सवाअंतर्गत मंगळवारी 2 जानेवारी 2024 रोजी महाराष्ट्र राज्याचा प्रमुख खेळ मातीशी नाता जोडलेला कबड्डी मैदानी खेळ स्पर्धा संपन्न झाली आहे। या आडगाव महोत्सवाच्या माध्यमातून स्थानिक खेळाडू आणि कलाकारांना आणि पंचक्रोशीतील खेळाडू कलाकारांचा मंच उपलब्ध करून देत आडगाव महोत्सव आयोजकांनी आजच्या नवीन तरुण पिढीला आपल्या मातीशी असलेली नाळ घट्ट करण्याचं काम केले, अशी भावना न्यूज इंडिया मराठी या वृत्तवाहिनीशी बोलताना खेळाडू आणि उपस्थित मान्यवरांनी दिली आहे। या ठिकाणी अतुल दादा मते आणि शिवशक्ती क्रीडा मंडळ यांच्या सहकार्याने नाशिक जिल्हा कबड्डी असोसिएशनच्या संयोजनाने या ठिकाणी गेल्या वर्षापासून अतुल दादा मते यांच्या वतीनं या ठिकाणी उत्कृष्ट असं या ठिकाणी नियोजन अतिशय चांगलं असं केलेलं आहे। आणि मी प्रथमतः नाशिक जिल्हा आणि महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशनच्या वतीनं कबड्डीची पंढरी नाशिकची जी आडगावची जी ओळख आहे ती या ठिकाणी आत्ताच या ठिकाणी बरेच शिवशक्ती क्रीडा मंडळ असेल, ब्रह्मा क्रीडा मंडळ असेल किंवा या अगोदरचे जे मंडळ होते त्यातून अनेक लोक या ठिकाणी सर्व्हिसला लागलेले आहेत, पोलीस दलात आहेत, इंडिया सिक्युरिटी प्रेसमध्ये आहेत, वेगवेगळ्या ठिकाणी त्या काम करत आहेत। आणि अतुल दादांना मी या ठिकाणी जिल्ह्याच्या वतीनं धन्यवाद या अर्थानं देईन की या परिसरामध्ये श्रीमंत लोक भरपूर असतात, परंतु जी मानवता धर्म जो आहे, मानवासाठी खेळाडूंसाठी जे काही करायचं आहे, प्रथमतः आमच्या नाशिक जिल्ह्याच्या सर्व खेळाडूंना त्यांनी अतिशय चांगलं असं व्यासपीठ उपलब्ध करून दिलं। आणि ही जी आडगावची जी कबड्डीची जी परंपरा आहे ती पुढे नेण्यासाठी सहकार्य केलं। प्रथमतः मी महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशनच्या वतीनं त्यांना धन्यवाद देतो, त्यांना शुभेच्छा देतो। अनेक संघांनी या ठिकाणी भाग घेतला आहे। तसंच उद्यापासून कुस्तीच्या स्पर्धा या ठिकाणी संपन्न होणार आहे। त्याचप्रमाणे या ठिकाणी काही गायनाचे कार्यक्रम, काही मनोरंजनाचे कार्यक्रम, काही सांस्कृतिक याचे कार्यक्रम या ठिकाणी घेतले जात आहेत। आणि अतिशय अतुलदादा हा अतिशय एकदम अगदी सोज्वळ माणूस आहे आणि प्रामाणिक आहे। आणि अतुलदादा मंच आणि त्याचे सर्व टीम या चांगल्या प्रकारे या ठिकाणी काम करत आहेत। या ठिकाणी अतुलदादासोबत आमचे व्यायामशाळेचे, शिवशक्ती क्रीडा मंडळाचे, दुसरे क्लब आहे आमचा, त्यांचे सगळे लोक त्यांना आम्ही मदत करतोय। या स्पर्धा आमच्या आडगावच्या दृष्टीनं फार अगदी मोलाच्या ठरल्या आहेत। आणि आडगाव हे गाव कबड्डी आणि कुस्तीचं माहेरघर आहे। आता सध्या कुस्तीमध्ये आमचं गाव थोडं मागं पडलं, पण कबड्डीमध्ये मात्र आम्ही अजून आमचा नंबर या ठिकाणी लावून धरलेला आहे। या ठिकाणी आमचं शिवशक्ती क्रीडा मंडळ आणि स्पोर्ट क्लब आडगाव हे दोन्ही संघ अगदी तुल्यबळ आहेत। 2-3 ठिकाणी फायनल आमच्या दोन्हीमध्येच होते, एक विनर होतो, एक उपविनर होतो। अशा पद्धतीने या स्पर्धा आहेत। या ठिकाणी बऱ्याच लोकांनी या ठिकाणी भेटी दिलेल्या आहेत, जे कबड्डीचे शौकीन आहेत, जे कुस्तीचे आहेत। आणि हा आमच्या आडगावमध्ये एक पहिलाच असा स्तुत्य उपक्रम या ठिकाणी आहे आणि असा हा उपक्रम इतर ठिकाणी राबवला जावा असं मला वाटतं। मातीमध्ये आणि खेळामध्ये आणण्यासाठी अतुल दादा युवा मंचाने जो हा उपक्रम घेतलेला आहे हा अत्यंत स्तुत्य असा उपक्रम आहे। आडगावची महती नाशिक जिल्ह्यातच काय पण महाराष्ट्रात देखील या मातीची ओळख आहे। या प्रत्येक घराघरातनं येथे राष्ट्रीय खेळाडू तयार झालेले आहेत, हे मी स्वतःचा साक्षीदार आहे। माझ्याचकडनं या गावातलं कमीत कमी 50-60 चांगले नॅशनल पोरं खेळले असतील। आणि आजही ते गाव इतकं प्रेमाने आणि आदराने आमच्यासारख्यांना बोलवतो आणि ही कृती करून दाखवते, हे खरोखर अतुलनीय असं आहे। कारण असं कुठेच पाहायला मिळत नाही महाराष्ट्रात। महाराष्ट्रातले एकमेव गाव असं मी म्हणेल की त्या गावामधनं असे आजचे युवा नेते तयार होत आहेत आणि हे मातीतल्या खेळाडूंना आकाश भरारी घ्यायला लावतात। अतुलदादा युवा मंच आडगाव यांनी उत्कृष्ट अशा स्पर्धा घेतल्या, आम्हाला खेळाडूंना खेळ दाखवायची संधी दिली, यासाठी त्यांचं मी आभार मानतो आणि अशा स्पर्धा यांनी पुढे घेत राहाव्या। मी कबड्डी नॅशनल खेळाडू आडगावचा जे 1 तारखेपासून ज्या स्पर्धा चालू केल्या आहे अतुलदादा युवा मंच आडगाव या एकदम उत्कृष्ट पद्धतीच्या चालू आहेत। आणि सर्व संघांना आपल्याला एक नवीन चालना म्हणून भरपूर काही एक एक्सपिरियन्स म्हणून चांगले एक प्रतिसाद भेटतोय और एकदम व्यवस्थित उत्कृष्ट प्रतीच्या स्पर्धा या चालू आहेत। न्यूज इंडिया मराठीसाठी अश्विनी पुरी, नाशिक।